नमस्कार मित्रांनो, भारत संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. दिवाळीमध्ये असते ती प्रबोधिनी एकादशी. याच एकादशीला कार्तिक एकादशी किंवा देवोत्थान किंवा देव उठणी एकादशी असे सुद्धा म्हणतात. चातुर्मासात श्री विष्णू शेष नागावर योग निद्रा घेतात व ते या प्रबोधिनी एकादशीला योग निद्रेतून उठतात. म्हणून या एकादशीला देव उठणी एकादशी असे सुद्धा म्हणतात. या प्रबोधिनी एकादशीपासून विवाह कार्याला सुरुवात होते. प्रथम या एकादशीपासून तुळशीचं लग्न लावलं जातं आणि त्यानंतर मंगल कार्यांना सुरुवात होते. या एकादशीला पांडुरंगाची पूजा करावी व उपवास करावा व पांडुरंगाला तुळशीपत्र व्हावे. तसेच उसाचा मंडप तयार करून या मंडपात चौरंग ठेवून तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावावा व जे घरात अविवाहित असतील त्यांचा विवाह लवकर व्हावा यासाठी तुळशीला प्रदक्षिणा घालावी व तुळशीला लवकर विवाह होण्यासाठी प्रार्थना करावी. म्हणजे विवाह इच्छुकांचे विवाह लवकर जमतील. या एकादशीत श्री विष्णू, तुळस आणि शंख यांचे पूजन केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच या एकादशीला संध्याकाळी दिवे प्रज्वलित केल्याने व पांडुरंगाची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. एकादशीला उपवास केल्याने व पांडुरंगाचे दर्शन घेतल्याने आपल्या मृत पूर्वजांना मोक्षप्राप्तीसुद्धा होते व त्यांचा आत्म्याचा प्रवास गतिमान होतो. तर मित्रांनो, प्रबोधिनी एकादशीची माहिती आपल्याला कशी वाटली हे जरूर कळवा. तसेच हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला नवनवीन व्रतांची व सणांची माहिती मिळेल. धन्यवाद. नमस्कार.